इंदापूर टोलनाक्यादरम्यान प्रचंड मोठी रांग लागली आहे। काही मिनिटांचं अंतर पार करायला कित्येक तास लागतायत। मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा कमालीची कोंडी आहे। माणगाव इंदापूर नागोठण्यात वाहनांच्या रांगा लागल्यात। उन्हाळी सुट्टीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी झाली आहे, तर सलग सुट्ट्यांमुळे सुद्धा वाहनांची भर पडली आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, सलगच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे काय परिस्थिती आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर? कुठे कुठे वाहतूक कोंडी झाली आहे? सलगच्या सुट्ट्या आहेत आणि विशेषतः या उन्हाळ्याला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळं मुंबईकर जे गरमीला हैराण झालेले आहेत ते पर्यटन स्थळाकडे मार्गस्थ होत आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेसवे असेल किंवा मुंबई गोवा महामार्ग असेल, या ठिकाणी आपल्याला वाहनांची संख्या वाढल्याचं या ठिकाणी दिसतंय। लोणावळ्यामध्ये येण्यासाठी असेल किंवा कोकणात जाण्यासाठी हे सगळे मुंबईकर बाहेर पडलेले आहेत। परिणामी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि तासनतास त्यांना त्या ठिकाणी ताटकळावं लागतंय। तिथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 10-10 मिनिटाचे ब्लॉक घेतले जात आहेत आणि मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून दोन्ही रस्त्यांवरून पुण्याकडे वाहतूक सोडली जाते। तर दुसरीकडे माणगाव इंदापूर नागोठणे हे जे मुंबई गोवा महामार्गावरती जी गावं आहेत तिथं सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे। तिथं सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतंय आणि महामार्ग पोलीस या दोन्ही ठिकाणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि अरबी समुद्रात भारतानं पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे। कालपासून अरबी समुद्रात